दिनांक 10 जुलै 2026 रोजी रात्री 2 वाजल्या सुमारास सराईत गुन्हेगारांमध्ये वर्चस्वाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राहुल उज्जैनवाल आणि त्यांच्या विरोधात असलेले रोहित डिंगरे उर्फ माल्ले, विजय उर्फ सनी पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाते आणि इतर साथीदारांनी एकमेकांवर हल्ला करत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली होती. या घटनेत लाकडी दांडके, धारदार शस्त्रे तसेच गावठी कट्ट्यामधून गोळीबार करून गंभीर गुन्हा करण्यात आला होता. याशिवाय आरोपींनी राहुल उज्जैनवाल यांच्या काकूंच्या घरावर दगडफेक व बिअरच्या बाटल्या फेकून आणखी दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298/2026 अंतर्गत विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान प्रांजल चंद्रमोरे वय वर्ष 29 हा आरोपी निष्पन्न झाला होता. मात्र तो तब्बल 9 महिन्यांपासून फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जेल रोड परिसरातील धनराज नगर येथे सापळा रचून आरोपींना प्रांजल चंद्रमोरे याला निळमणी पार्क परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली आहे. लोकशाही न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.